महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी आम्हा दोघा सदस्यांना त्यांच्या पक्षामध्ये शिवसेना पक्ष शिंदे साहेब या पक्षामध्ये मला प्रवेश दिलेला आहे। मी त्यांचं खूप ऋणी आहे। आदरणीय खासदार साहेब आणि शिंदे साहेब आणि सर्व पदाधिकारी साहेब, आज मी आमच्या दोन्ही प्रभागाचे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ महिला बंधूंनी सर्व आपले आतुरतेने वाट बघत होते, एकही आलेला आहे आणि ते प्रवेश कधी करणार हेच मला मी मध्यंतरी यादीत संमती केलं। पहिल्यांदा प्रवेश घ्या, पक्षी लोक मी तुमचं नाव सांगितलं, त्याचे स्वागताला मला त्यांनी सांगितलं की पहिल्यांदा जा तेव्हा आम्हाला साहेबांची भेट करून द्या, अशा सर्वांची इच्छा होती। मी खऱ्या अर्थाने विकासासाठी मी जे संघर्ष केला होता आणि विकासाकरता आदरणीय मुख्यमंत्री साहेब आणि खासदार साहेबांनी आपल्याला भरपूर निधी देण्याचा आश्वस्त केला, तर त्याच अनुषंगाने साहेबांनी खासदार साहेबांच्या निधीतनं आता 10 कोटीची आपल्याला टेंडर प्रक्रिया दिली आहे। 90 कोटीची प्रस्तावित देखील डीपी रस्ते वगैरे ह्या निधीत आम्ही लोक काही अडचणी आल्या होत्या आणि त्या अडचणी सोडवण्याकरता साहेब आपण आम्हाला साथ दिली, आम्हा नागरिकांना आमच्या दोन्ही प्रभागाच्या, त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद। पुन्हा एकदा आम्हाला असाच आशीर्वाद ठेवून आमच्या दोन्ही प्रभागाचा किंवा आमच्या डोंबिवली कल्याण शहराचा आपण असाच विकासाकरता आम्ही तुमच्याकडे येऊ आणि आम्हाला असा भरघोस निधी द्या, एवढंच बोलतो, इथेच थांबतो। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र। माननीय साहेब यांच्या बरोबर साहेब 2 मिनिटं अजून भरपूर प्रवेश आहेत, परंतु विकास मात्रेंबरोबर साहेब जवळजवळ 150 गाड्या आलेल्या आहेत आणि अनेक मंडळांचे अध्यक्ष आलेले आहेत। मी सगळ्यांची नावं घेतली तर साहेब वेळ अपुरा पडेल, त्यामुळे सर्वांचं मी मनपूर्वक इथे हार्दिक स्वागत करतो। या शिवसेना पक्षात मी सर्वांची नावं घेत नाही, माझ्याकडे यादी मोठी आहे, कॅमेऱ्याला पण सांगेन, मागे जेवढी लोक बसले ती सन्माननीय विकास मात्रे यांच्यावर प्रेम करणारी लोक आहेत आणि ती आलेली आहेत। त्याचबरोबर मी प्रवेशासाठी मी विनंती करतो भोपरचे उबाटा पक्षाचे पदाधिकारी विभाग प्रमुख दिलकुश माळी, पंकज मोहन माळी, सागर वाल्मिक पाटील, सुभाष वामन माळी, विजय सदाशिव साळवी, संदीप विजय रपसे, नागेश तुकाराम पार्टे, रोहिदास राऊत या सर्व उबाटाचे हे सर्व सन्माननीय पदाधिकारी आहेत। त्यांचा आज आपल्या सर्वांचे लाडके सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि यांच्या हस्ते आणि सन्माननीय आपल्या सर्वांचे लाडके खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रवेश होत आहे। मी विनंती करतो भाजपाच्या गांधीनगर अक्षता अभय भोसले सचिव, मी श्री भाविक विकास मात्रे, भाविक विकास मात्रे यांचा सुद्धा युवा नेतृत्व, त्याचबरोबर राष्ट्रवादीचे नगरसेवक श्री नंदू मालवणकर राष्ट्रवादी नगरसेवक तथा माजी नगरसेवक मालवणकर नंदू धुळे मालवणकर, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी। धन्यवाद। नंदू मालवणकर धुळे अपक्ष म्हणून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतून निवडून आले होते आणि आता शरदचंद्र पवार गटाचे सरचिटणीस आहेत ते। साईनाथ तारे उबाटाचे संपर्क प्रमुख आहेत, त्यांचं सुद्धा इथे प्रवेश होत आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिका
कृपया समोर येऊ नका. शिवसेना सन्माननीय तरे यांचा सुद्धा इथे जाहीर प्रवेश झालेला आहे. संपर्क प्रमुख आहेत ते उबाटाचे, यांचं देखील शिवसेना पक्षामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. नंदू धुळे आपण यायचं पुढे. अपक्ष म्हणून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतून निवडून आलेले आहेत आणि शरदचंद्र पवार गटाचे सरचिटणीस आहेत. अशा नंदू धुळे तिला शेतीला तू बरतान न थांबलास तू नाही थकलास तू न थांबलास तू नाही थकलास तू भिडलास साऱ्या नंदू धुळे हे दोन शब्द आपली भावना व्यक्त करतील. हॅलो 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 जमलेल्या सगळ्या लोकांका माझो मालवणी नमस्कार. कारण मी मालवणी असोय आणि मी साहेब अपक्ष निवडून आलो. साहेबा त्यावेळी आमचे सगळे आम्ही होतो आणि पहिला महापौर जेव्हा बसवला तेव्हा अपक्षाचा मोठा रोल होता. मला अतिशय आनंद होतो कारण मी आनंद दिघेना जाम मानायचो. मी ज्या ग्रासरूट मला माणसांना बघितलंय जीवनामध्ये, म्हणजे आनंद दिघेनंतर जे काम करणारे व्यक्तिमत्व बघितलं ते फक्त शिंदे साहेब. आणि आम्ही या सगळ्यांना बघून आम्ही सर्व ठरवलं. आम्ही साहेब अगोदर ठरवलं होतं की सगळ्यांनी आम्ही तुमच्याकडे येणार होतो, पण आमचे पहिले बोरगावकर साहेब आपल्याकडे आले आणि आमचे सगळ्या पक्षाचे आम्ही भरपूर लोक येणार आहेत. आणि आम्हाला यावेळी सुद्धा आपल्याला शिवसेनेचा भगवा झेंडा नाही, पण तिथे महापौर आपलाच असेल एवढी तुम्हाला ग्वाही देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी विनंती करतो साईनाथ तरे यांनी नुकताच प्रवेश केलेला आहे. उबाटा गटाचे ते संपर्क प्रमुख आहेत, त्यांनी आपली संवाद साधायचा आहे. सर्वांना जय महाराष्ट्र. महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री, पक्षाचे प्रमुख नेते सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, आपल्या सर्वांचे लाडके खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब, नेते प्रकाशजी पाटील साहेब, जिल्हा प्रमुख गोपालजी लांडगे साहेब, आमदार राजेशजी मोरे साहेब, जिल्हा प्रमुख देवानंदजी थले साहेब. आज मी दोनच शब्द सांगेन. ह्या महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून, कॉमन मॅन म्हणून ज्याने ओळख करून दिली, अशा साहेबांच्या बरोबर खारीच्या वाट्याने काम करण्यासाठी आज मी प्रवेश केलेला आहे. साहेबांचा काम अख्खा महाराष्ट्र आणि अख्खा देश बघतोय. लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ महाराष्ट्राने पहिल्यांदा बघितलेला आहे. आणि या करोडो बहिणी ज्या आज खुश आहेत, ज्यांची छोटी छोटी गरजा असतात, मुलाची शाळेची फी असेल, काय कोणाचं दुखलं तर त्या छोट्या छोट्या गरजांसाठी हे जे पैसे आहेत हे अनमोल पैसे आहेत. त्या लाडक्या बहिणींचा आशीर्वाद जोपर्यंत आहे तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये साहेबच नंबर 1 आहेत. पद जे आहे ते आहे, पण नेता म्हणून महाराष्ट्रामध्ये नंबर 1 कोण असेल तर शिंदे साहेब. नाव एकनाथ आहे, इकडे साईनाथ आहे, मध्ये 5 जण आहेत. एवढे बोलून 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय खासदार साहेबांना मी विनंती करतो, प्रवेश घेऊया आपण. पुढचे श्री विकास गजानन म्हात्रे साहेबांबरोबर आलेल्यांचे मी नावं घेतो एक एक. भाविक विकास म्हात्रे, राजेंद्र खरात वार्ड अध्यक्ष, त्यानंतर आहे युवा मोर्चा सरचिटणीस अंकुश पिंजळकर, त्याबरोबर ओम साई श्रद्धा सेवा मंडळ, सरोवर नगर विकास मंडळ अध्यक्ष श्री प्रकाश मोरे, गणेश कृपा मित्रमंडळ, कुंभारकान पडा स्नेहबंधन मित्रमंडळ श्री विजय धुळे, सरोवर नगर महिला मंडळ अध्यक्ष सौ प्रीती आचरेकर, उर्मिला नाईक, सरोवर नगर उत्सव समिती रवींद्र लोध अध्यक्ष आहेत, निलेश फाळके, समीर धुरी, मधु करंजे, कृष्णराजा मित्रमंडळ,
राष्ट्रवादी भाजपाच्या सरचिटणीस गांधीनगर भोसलेताई यांचा सुद्धा प्रवेश झालेला आहे. कृष्णराजा मित्रमंडळच्या स्वप्नील सोलीम, अभिषेक भट्टाचार्य, साई गणेश विसर्जन मंडळचे अध्यक्ष शरद म्हात्रे, शिरीष भोईर, कुंभारखानपाडा ग्रामस्थ मंडळ मंगेश म्हात्रे, सुरेश म्हात्रे, ऋषिकेश म्हात्रे, विनोद भोईर, ओम श्रद्धा मित्रमंडळचे अध्यक्ष श्री दीपेश म्हात्रे, विशाल मोरे, लिंगेश्वर प्रासादिक भजन मंडळचे अध्यक्ष संतोष लटम, दयानंद पाटोळे. मी ज्यांची ज्यांची नावं घेतोय कृपया त्यांनी प्रवेशासाठी व्यासपीठावर यायचं आहे. अष्टविनायक प्रासादिक भजन मंडळचे अध्यक्ष संतोष देसाई, बाळकृष्ण टेमकर, बायटेश्वर गोविंदा पथक अध्यक्ष दयानंद गुरव, पंकेश रांगळे, नवनिर्माण मित्रमंडळचे अध्यक्ष संदीप गायकवाड, विजय भोर. त्याचबरोबर दत्तगुरु प्रासादिक भजन मंडळचे अध्यक्ष प्रसाद नाईक, सागर मोरे, सद्गुरु प्रासादिक भजन मंडळचे अध्यक्ष दिनकर पाडावे, शिवाजी पराडकर, पंचशील मित्रमंडळचे अध्यक्ष प्रकाश कांबळे, संजय कांबळे, दत्त विकास मित्रमंडळचे अध्यक्ष सुभाष पवार, सहदेव पवार, नवीन देवीचा पाडा रहिवासी सेवा मंडळ, हे असे अनेक मंडळाची हे पदाधिकारी कार्यकर्ते आज शिवसेना पक्षात सन्माननीय आमचे लाडके उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते आणि कल्याण लोकसभेचे लाडके खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज पक्षात प्रवेश करत आहेत. उबाटा पक्षाचे सन्माननीय देवानंद रूपचंद खळे, कैलास शांताराम शेलार शाखा प्रमुख पुंडास, विक्रम द्वारकानाथ माळी शाखा प्रमुख केरवली, सर्व उबाटा पक्षाचे भिवंडी जिल्ह्यातील ग्रामीण मधील हे सर्व पदाधिकारी आहेत उबाटाचे. सुरेश कातोड म्हात्रे पारिवली, अरुण शंकर पाटील कवाड बुद्रुक, संदीप गणेश शेळके बोरपाडा, दीपक सुरेश शेलार खानदिल खुर्द, प्रकाश विलास कोंगरे, गुरुनाथ गणपत पाटील, योगेश शांताराम शेलार, लक्ष्मण दगडू हरणे, सुनील सीताराम शेलार, कुणाल बळीराम शेलार, स्वप्नील गणेश शेलार, संजय शेलार, राहुल काकाराम शेलार आणि मितेश हरपाल कडप या सर्वांचा आज इथे जाहीर प्रवेश होत आहे. त्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. भोपर डोंबिवली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील भोपर या गावचे उबाटाचे सर्व पदाधिकारी यांनी आज पक्षात प्रवेश केलेला आहे. दिलखुश दामू माळी विभाग प्रमुख आहेत, पंकज मोहन माळी युवा सेनेचे समन्वयक, सागर वाल्मिक पाटील शाखा प्रमुख, सुभाष वामन माळी युवा सेनेचे उप अधिकारी, विजय सदाशिव साळवी उपशाखा प्रमुख, संदीप विजय रपसे उपशाखा प्रमुख, नागेश तुकाराम पार्टे उपशाखा प्रमुख आणि रोहिदास राऊत हे सर्व भोपरचे उबाटा पक्षाचे पदाधिकारी आज सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते यांचा पक्ष प्रवेश झालेला आहे. त्या सर्वांचं शिवसेना पक्षात हार्दिक हार्दिक स्वागत. भाजपा नगरसेवक तथा माजी सभापती कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे माजी सभापती श्री विकास गजानन म्हात्रे, सौ कविता विकास म्हात्रे यांच्या समवेत भाविक विकास म्हात्रे युवा नेतृत्व, राजेंद्र खरात वार्ड अध्यक्ष आणि अंकुश पिंजळकर शाखा वार्ड अध्यक्ष, युवा मोर्चाचे सरचिटणीस अमोल पाटील, ओम साई श्रद्धा सेवा मंडळ, सरोवर नगर विकास मंडळ, गणेश कृपा मित्रमंडळ, कुंभारखानपाडा स्नेहबंधन मित्रमंडळ महानगरपालिका तसेच भिवंडी सोहळा इथे संपन्न होत आहे. आपल्या सर्वांचे विनंती करतो आपल्या सर्वांच्या लाडके आणि लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी संवाद साधायचा सर्व
कल्याण डोंबिवली महापालिकेचे नगरसेवक विकास म्हात्रे आणि त्यांच्या सौभाग्यवती नगरसेविका कविता म्हात्रे, नंदू धुळे नगरसेवक आणि भाविक विकास म्हात्रे, देवानंद आणि आपले उभाटाचे संपर्क प्रमुख साईनाथ काळे मामा, आपले काळे मामा आणि बाकी सगळे मंडळ आहेत. भोपाळचे दिलखुश माळी आणि सर्व पदाधिकारी, विकास म्हात्रे यांच्या सोबत आणि भिवंडीचे आपले साईनाथ काळे, कैलास शेलार, विक्रम माळी, अमोल काळे, स्वप्नील ठाकरे, सगळ्यांचं मी मनापासून शिवसेनेमध्ये स्वागत करतो आपल्या सगळ्यांचं. आणि विकास म्हात्रे, कविताताई, नंदू धुळे हे कल्याण डोंबिवलीचे नगरसेवक आहे आणि विभाग प्रमुख दिलखुश माळी यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश झाला असं मी जाहीर करतो.
आणि साईनाथ तारे आणि त्यांचे सर्व सहकारी यांचाही प्रवेश शिवसेनेमध्ये झाला असं मी जाहीर करतो. खरं म्हणजे मला यायला उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. कारण मी सांगलीला होतो, सांगलीवरून पुण्यामध्ये आलो आणि पुण्यातून मग इथे यायला उशीर झाला. आणि तुम्ही बराच वेळ इथे राहता ना, 7:30 पासून या ठिकाणी सर्व कार्यकर्ते आले. माझ्या लाडक्या बहिणी पण इकडे आहेत, लाडके भाऊ इकडे आहेत. या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. खरं म्हणजे विकास म्हात्रे गेल्या 6 महिन्यापासून प्रवेश करायचा म्हणून अतिशय मला खासदारांना सातत्याने सांगत होते. खरं म्हणजे का झालं, कशामुळे हे प्रवेश का होत आहे, संपूर्ण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून दररोज प्रवेश होत आहे. याचं कारण आहे की ही शिवसेना बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जाते आहे. आनंद दिघे साहेबांची शिकवण आणि विचार पुढे नेतोय आपण. आणि शिवसेना दिलेला शब्द पाळते, शब्दाला जागते, हा विश्वास प्रत्येकाच्या मनामध्ये आहे आणि म्हणून लोक आपल्या सोबत येत आहेत. मी विकास म्हात्रे यांचं मनापासून स्वागत करतो. कारण त्यांनी त्यांच्या वॉर्डमध्ये एवढी कामं केलेली आहेत. दोन्ही नगरसेवकांनी त्यांचे बंधुकनिधी आहेत, त्यांचंही मी स्वागत करतो. सर्व कार्यकर्त्यांचं स्वागत करतो. खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना माहीत आहे की 2.5 वर्ष मी मुख्यमंत्री असताना या महाराष्ट्रामध्ये केलेली कामं, विकासाला दिलेली चालना, विकास प्रकल्प आपण पुढे नेले आणि लोकाभिमुख कल्याणकारी योजनाही आपण केल्या. त्या सगळ्यात महत्वाची जी लोकप्रिय योजना माझ्या दृष्टीने ती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. आणि लाडकी बहीण योजना जी सुरू केली आहे, ही लाडकी बहीण योजना किती कोणी काही अफवा पसरवल्या तरी सुद्धा कधी बंद होणार नाही. सुरू होताना देखील विकासजी लोक विरोध करत होते आणि सुरू झाल्यानंतर देखील विरोध करताय. परंतु लाडक्या बहिणींनी महायुतीला या ठिकाणी विधानसभेमध्ये एवढं भरभरून यश दिलं की सरकार पूर्ण बहुमताने आलं. आणि गेल्या 2.5 वर्षामध्ये मागच्या महाविकास आघाडीचं 2.5 वर्षापूर्वी जे सरकार होतं ते सगळं स्थगिती सरकार होतं. या कामाला स्थगिती, त्या कामाला स्थगिती, त्या कामाला प्रकल्पाला स्थगिती. परंतु मी जेव्हा मुख्यमंत्री झाल्यानंतर सगळे स्थगिती, स्पीड ब्रेकर सगळे हटवून टाकले आणि या महाराष्ट्राच्या विकासाला चालना दिली. आणि म्हणूनच लोकांना माहित आहे की कामाला महत्व देणारी शिवसेना, कधी जेव्हा संकट येतं तेव्हा शिवसेना, आपत्ती येते तेव्हा शिवसेना. आणि म्हणून आज विकास म्हात्रे, कविताताई म्हात्रे, नंदू धुळे, हे कल्याण डोंबिवलीतले नगरसेवक, मी आणि पदाधिकारी जे आहेत सगळे दिलखुश आहेत ना, त्याचा दिलखुश झाला. आणि म्हणून खासदारांनी जे केलेली विकास कामं आहे कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रामध्ये, याची पोचपावती विकास शेठ या निवडणुकीमध्ये जनता दिल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सर्व लोक शिवसेनेमध्ये येतात. शिवसेना हे आपलं कुटुंब आहे, आपला परिवार आहे. आणि म्हणून मला अभिमान आहे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी अख्ख्या कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये हजारो कोटींची विकास कामं केली, विकास प्रकल्प केले. आणि म्हणून आज पूर्वीचं आपण पाहिलं, मी पूर्वी पण कल्याण डोंबिवलीत जायचो, त्यावेळेचे खड्ड्यांचे रस्ते पाहिले, आता सगळे कॉन्क्रीटचे रस्ते झाले. आज त्या ठिकाणी अनेक योजना आपण करतोय, अनेक प्रकल्प आपण पुढे नेतोय.
आणि म्हणून या संपूर्ण ठिकाणी मग शेळपाट्याचा रस्ता असेल, आपण डबल डेकर करतोय, तिथं वरून मेट्रो पण नेतोय, या रस्ता खालचा रस्ता आहे, त्याच्यावर आणखी एक रस्ता, त्याच्यावर मेट्रो, असं वाटेल बरोबर पूर्ण ट्रॅफिक फुल. आणि म्हणून त्या ठिकाणी संपूर्णपणे बायपास असेल, रस्ते असतील, सगळ्या ज्या काही सोयी सुविधा असतील, या सगळ्या सोयी सुविधा तुम्हाला देण्याचं काम आपण करणार. राजेश मोरे आमदार आहे, राजेश मोरेला देखील तुम्ही निवडून दिलं कल्याण ग्रामीण मधून, म्हणून आपल्याला देखील मी धन्यवाद देतो, मनापासून आपल्याला खऱ्या अर्थाने आपले आभार मानतो. खासदारांना देखील 3 वेळा तुम्ही सलग प्रचंड मताधिक्य देऊन निवडून दिलं आणि म्हणूनच त्यांनी विकासाची कामं या ठिकाणी केली. आणि म्हणून यापुढे देखील ते काय विकास म्हणजे नावच विकास आहे, त्यामुळे तुमच्या भागाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही, चिंता करू नका. तुम्हाला शेवटी मला भेटल्यानंतर तुम्ही मला हेच सांगितलं की माझ्या वार्डामध्ये कामं झाली पाहिजे, माझ्या नागरिकांना सोयी सुविधा मिळाल्या पाहिजे, त्यांचं जीवन चांगलं झालं पाहिजे, त्यांच्या मुलाबाळांचं पुढचं जे काय आहे या सगळ्या गोष्टी विकासाचे प्रकल्प झाले पाहिजे. आणि बाकी तुमचं वैयक्तिक काही कामच नव्हतं, आणि त्यामुळे खासदारांनी देखील तिथं काम केलं. आणखी जी काही कामं असतील ती बिलकुल कामं होतील, तिथं कुठेही निधी कमी पडणार नाही, हा शब्द मी या ठिकाणी. नगर विकास विभाग माझ्याकडे आहे, गृहनिर्माण माझ्याकडे आहे, त्यामुळे घरांचं स्वप्न देखील लोकांचं पूर्ण करण्यासाठी ज्या काही योजना क्लस्टर झालं मंजूर, क्लस्टरच्या योजनेतून लोकांच्या घरांचं स्वप्न, ज्या धोकादायक इमारती आहे या धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवासींचा जीव काढणीला लागलेला असतो, आणि म्हणून त्यांना हक्काचं घर देण्याचं काम देखील एकनाथ शिंदे केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून घराचं स्वप्न जे आहे आणि त्या ठिकाणी असलेला विकास हा पुढे जाईल, आणि विकासाच्या रूपाने विकासच्या माध्यमातून विकास मंत्रीच्या हातून या भागाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. आता विकास मात्र आगे बढो बोलायला पाहिजे, तुमची निवडणूक आणि म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगतो, शिवसेना हे कुटुंब हा परिवार आहे, इथं कोणी मालक नाही, कोणी नोकर नाही, आपण सर्व कार्यकर्ते आहोत. हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, या पक्षामध्ये जो काम करेल तो पुढे जाईल, इथं काही वशिला नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. आणि त्यामुळे तुम्ही सगळेजण काम करणारे कार्यकर्ते आहात, आणि म्हणजे आपल्याला एकच आहे, कल्याण डोंबिवलीचा विकास आज आपला अजेंडा असणार. आणि त्यामुळे पूर्णपणे आपल्याला मी सांगतो की या ठिकाणी आपण ज्या उद्देशाने ज्या ठिकाणी आला, विकासाच्या मुद्द्यावर, हा विकास ज्या पद्धतीने ज्या प्रकारचा आपल्याला पाहिजे तिथे काही कमी पडू देणार नाही, हा शब्द मी तुम्हाला या ठिकाणी देतो. आणि पूर्णपणे मी शब्द दिल्यानंतर माझा शब्द हा मी दिलेला शब्द पाळतो. बाळासाहेब आमचे म्हणायचे, शब्द देताना 10 वेळा 100 वेळा विचार करा, पण एकदा शब्द दिला की मग माघार नाही. आणि त्यामुळे तुमच्या सुखदुःखात सगळ्या कामामध्ये हा एकनाथ शिंदे आणि आमची शिवसेना पूर्ण ताकदीने उभी राहील, हा देखील विश्वास या ठिकाणी. खासदार आहेत, आमदार पण आहेत, आणि इतर राजेश मोरे पण आहेत, खासदार श्रीकांत शिंदे पण आहेत, आणि बाकी मी आहे. त्यामुळे माझे सर्व तिकडचे कल्याण डोंबिवलीचे नगरसेवक इथे आले, त्यांचे मी मनापासून स्वागत करतो. आणि मी एवढंच सांगतो, विकासजी चिंता करू नका, तुमचा उद्देश आहे जनतेला सेवा देणं, जनतेचा विकास करणं. यासाठी एकनाथ शिंदे आणि पूर्ण शिवसेना तुमच्या पाठीशी ताकदीने उभी राहील, खंबीरपणे उभी राहील, अशा प्रकारचा विश्वास तुम्हाला देतो. पुन्हा एकदा मी तुम्हाला सगळ्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद देतो, मनापासून तुम्हाला
शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुमचा पहिला फोटो करूया.